एकदा तीन खास मित्र रस्त्यावरून गप्पा मारत चालत चाललेले असतात. ते तिघही खूप प्रकांड विद्वान असतात, प्रकांड पंडित असतात आणि विद्वत्तेच्या गप्पा मारत मारत त्या रस्त्याने ते चालत असतात. आणि तेव्हा त्या रस्त्याच्या किनारी एक वृक्ष असतो आणि त्या वृक्षाला खूप सारी फळं लागलेली असतात. आणि त्या वृक्षाच्या एका फांदीवरती एक कावळा बसलेला असतो. आणि जेव्हा हे तिघं चालत येत असतात तेव्हा तो कावळा त्या फांदीवरनं उडून जातो आणि त्या झाडाचं एक फळ, त्या फांदीला लागलेलं एक फळ खाली रस्त्यावर पडतं. तेव्हा हे तिघं ही घटना पाहून, फांदीवर बसलेला कावळा उडाला आणि फांदीचं एक फळ खाली पडलं, ही घटना पाहून ते तिघं चर्चा करू लागतात. पहिला विद्वान म्हणतो की तो कावळा उडाला, त्या कावळा उडताना त्याने फांदीवर जे प्रेशर दिलं उडताना, त्या प्रेशरमुळे ते फळ तुटलं, जे पक्व झालं होतं, परिपक्व झालं होतं, त्या प्रेशरमुळे ते तुटलं, त्याची देठ तुटली त्या फळाची आणि ते फळ खाली पडलं. त्यावर दुसरा विद्वान म्हणतो नाही नाही नाही, असं हे चुकीचं आहे, असं नाही घडलेलं. तो म्हणतो ॲक्च्युली काय झालं, ते फळ परिपक्व झालं होतं, पिकलं होतं आणि ते पडणारच होतं. ते फळ त्याचं पडलं आणि ते फळ पडल्यामुळे फांदीला धक्का बसला आणि कावळा घाबरला आणि तो उडाला. ॲक्च्युली असं झालेलं आहे. तिसरा विद्वान म्हणाला नाही नाही, तसं नाही झालेलं. कावळा त्याचा उडाला, फळ त्याचं पडलं, दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आणि ते पुन्हा एकमेकांशी वाद घालू लागले, चर्चा करू लागले. तो म्हणतो नाही नाही असं झालंय, नाही तो म्हणतो नाही तसं झालंय, तिसरा म्हणतो नाही असं झालंय. तेवढ्यात त्या गावात न शिकलेला एक साधा माणूस होता. तो आला तिथे. त्याने पाहिलंय छान फळ खाली पडलेलं आहे, पिकलेलं फळ आहे. त्याने ते घेतलं, ते फळ सोललं आणि तो खायला लागला. ते फळ त्याने खाण्यास सुरुवात केली. तर ही कथा आहे. याला म्हणतात शास्त्रांमध्ये किंवा न्यायशास्त्रामध्ये काकतालीय न्याय. ताल वृक्ष आणि त्याच्यावर बसलेला कावळा आणि ते फळ खाली पडणं. तर अनेक गोष्टी अशा आहेत ज्याचं मूळ शोधून काढणं सोपं नाही आहे, एक अवघड आहे. नक्की कशामुळे ही घटना घडली, ही घटना कोणत्या कारणांमुळे घडली, नक्की ते शोधणं अवघड असतं बऱ्याच वेळेला. त्यामुळे यदृच्छया शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे की ये न केन प्रकारानं ती घटना आता घडलेली आहे ना, त्यातनं पुढे तुम्ही काय चांगलं करू शकता हे आपण शोधून काढलं पाहिजे. तर तुकाराम महाराजही या काकतालीय न्याय, जो न्यायशास्त्रांमध्ये एक वर्णन आहे, काकताल न्याय किंवा काकतालीय न्याय, त्याचं वर्णन या अभंगामध्ये करत आहेत. त्याची आज आपण आपल्या या भागामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत अभंग तुकोबांचे या आपल्या नवीन मालिकेमध्ये. आज 18वा भाग. याच्या आधी आपण 17 भागांमध्ये अनेक सुंदर अभंगांची चर्चा केलेली आहे. आपण ते पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये सर्व भागांची लिंक आहे, प्लेलिस्टची लिंक आहे. तर सर्व भाग नक्की पहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा. आणि खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची ही लिंक दिलेली आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, मोफत आहे, सर्वांसाठी आहे. त्यावर आपण सर्व कार्यक्रमांची माहिती पाठवत असतो. तर आजच्या या 18व्या भागामध्ये आपण 3 अभंगांची चर्चा करणार आहे, ज्यामध्ये तुकाराम महाराज आपल्याला खूप सुंदर उपदेश देत आहेत. तर या पहिल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज या काकतालीय न्याय ह्याची चर्चा करत आहेत, याची माहिती आपल्याला देत आहेत. ते म्हणतायत, पावलो हा देह काकताली न्याये, न घडे उपाये घडो आले. तुकाराम महाराज म्हणतायत, हा मनुष्य देह मला प्राप्त झालेला आहे काकताली न्याय. काकताली न्यायाप्रमाणे आधी कावळा उडाला. मराठीत ती जी म्हण काकतालीय न्याय आहे, तो मराठीत कावळा उडायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाली असं आपण म्हणतो. तर त्याचाच एक अपभ्रंश होऊन मराठी भाषेत आलेला आहे काकतालीय न्यायाचा. तुकाराम महाराज इथे म्हणतायत, पावलो हा देह काकताली न्याय. या काकतालीय न्यायाप्रमाणे हा मनुष्य देह कसा प्राप्त झाला, न घडे उपाय घडो आले. महान महान उपायांनाही न घडणारी अशी गोष्ट एखाद्या जीवाला मनुष्य देह प्राप्त होणे ही घडलेली आहे. आता बऱ्याच वेळेला आपण चांगल्या किंवा वाईट गोष्टींचं मूळ किंवा कारण शोधण्याचा गरजेपेक्षा जास्त प्रयत्न करतो. कारण शोधलं पाहिजे, पण गरजेपेक्षा जास्त त्याच्यावरती चिंतन नाही केलं पाहिजे, त्याची चिंता नाही केली पाहिजे. जसं आपल्या आयुष्यात एखादी वाईट गोष्ट घडली तर दुष्कर्म केल्यामुळे, पूर्वकर्मामुळे प्रारब्ध जे प्राप्त झालेलं आहे आपल्या संचितामधून, त्याप्रमाणे आपल्याला आयुष्यात फळं मिळत जातील. हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, ते सत्य आहे. पण नक्की कोणतं मी कर्म केलं होतं ज्याच्यामुळे हे झालं, मी भौतिक जगतात आलोच का, मला हे भौतिक शरीर मिळतच का आहेत,
किंवा चांगली गोष्ट घडली, मला मनुष्य देह प्राप्त झाला, तर तो कशामुळे प्राप्त झाला, काय केलं होतं मी ज्याद्वारे मला मनुष्य, नाही समजू शकणार आपण, डिटेलमध्ये नाही समजू शकणार. काही शास्त्रांमध्ये उदाहरणं दिलेली आहेत की हे केलं तर मनुष्य जन्म मिळेल, हे केलं तर मनुष्य जन्म मिळेल, त्यापैकी काहीतरी झालं असणार आणि ह्या जीवाला मनुष्य देह मिळाला आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की न घडे उपाय घडो आले, जे महान महान उपायांनीही घडणार नाही अशी गोष्ट घडून आलेली आहे, मला मनुष्य देह मिळालेला आहे. आणि आता ते भगवंतांना प्रार्थना करतायत, आता माझी खंडी देह देहांतरे, हे पांडुरंगा आता माझी देह देहांतरे, अजून पुन्हा नवीन जन्म घेणे, मनुष्याचा का घेईना पण तोही कष्टमय आहे, प्राण्यांचा, पशुपक्ष्यांचा, कीटकांचा, पक्ष्यांचा मिळाला तर अजून कष्टमय आहे, म्हणून आता खंडी, आता हे सगळं थांबवा भगवंता, की देह देहांतरे माझी थांबवा, अभय दातारे देऊन या, हे दातारा, हे सर्व इच्छां पूर्ण करणारे भगवंत, मला अभय द्या तुमच्या चरणांप्रती. आंधळ्याचे पायी धनाची चरवी, एखाद्या आंधळ्याला चालत चालत त्याचा पाय धनाच्या एखाद्या चरवीला किंवा एखाद्या घड्याला लागावा, त्याप्रमाणे अघटित तेवी घडो आले, त्याचप्रमाणे हे अघटित घडलेलं आहे, जे खूप दुर्लभ आहे मनुष्य देह प्राप्त होणं. आपल्याला समजत नाही, आपण खूप कॅज्युअली सहजतेने घेतो की ठीक आहे, हा जीवन मिळालं आहे, किती कष्ट आहे जीवनात, पण ते कष्ट न पाहता ही संधी पाहिली पाहिजे आपण की मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, भगवत ज्ञान जाणून घेण्याची शक्ती मनुष्य देहात आहे, ही क्षमता प्रश्न विचारण्याची की मी कोण आहे, कष्ट का सहन करत आहे, हे अस्तित्व काय आहे, जन्मापूर्वी मृत्यूनंतर मी कुठे असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची क्षमता मनुष्यांमध्ये आहे. प्राण्यांमध्ये जेव्हा जीव जातो प्राणी योनीमध्ये, पक्षी किंवा वनस्पती योनीमध्ये, तेव्हा त्याच्यावरती जे आवरण असतं चेतनेवरचं ते खूप घट्ट होतं, खूप जाड आवरण आहे, त्यावेळी त्या प्राण्याची चेतना प्राणमय होऊन जाते किंवा अन्नमय होऊन जाते, तो त्याच्या पलीकडचे प्रश्न विचारू शकत नाही. त्यामुळे मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर हे अघटित घडलेलं आहे, हे अतिशय अघटित म्हणजे वाईट अर्थाने नाही, चांगल्या अर्थाने, हे एवढ्या करोडो योनींमधलं किंवा एवढ्या करोडो प्रकारच्या जीवनांमधली 84 लक्ष योनींमधनं मनुष्यदेह प्राप्त होणे, करोडो करोडो जीवांमधनं एका जीवाला मनुष्यदेह प्राप्त होणे, हे आंधळ्याच्या पायी धनाची चरवी लागल्याप्रमाणे. आंधळ्याला चालत चालत एखादा धनाचा हंडा मिळाला, ज्याला डोळेत त्याला शोधूनही मिळत नाही, पण आंधळ्याला मिळाला. आता कसा प्राप्त झाला हा मनुष्यदेह, ह्याबद्दल जास्त चर्चा न करता आता प्राप्त झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. तो जो साधा माणूस होता खेड्यातला, त्याने ते फळ पडलेलं पाहिलं आणि त्याने खाऊन घेतलं. हे तिघं वादविवाद करत राहिले, जे पंडित होते किंवा विद्वान होते, की कशाने पडला, असा पडला, तसं पडलं, काय झालं, कसं झालं, हा विचार जास्त करू नका. तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे योग घडला बरवा, आता कास देवा न सोडी मी. हा एवढा छान योग आता घडलेला आहे, मनुष्यदेह मला मिळालेला आहे, आता कास देवा न सोडी मी, आता मी तुम्हाला सोडणार नाही भगवंता, तुमची भक्ती करणार, तुम्हाला धरून राहणार आणि तुमचं प्रेम प्राप्त करणार आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटून पुन्हा भगवतधामी वैकुंठधामी परत जाणार. पुढच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतायत, आयुष्य गेले वाया विण, थोर झाली नागवण. माझं आयुष्य आत्तापर्यंतचं वाया गेलेलं आहे, खूप नागवण झालेली. अर्थात ही त्यांची नम्रता आहे तुकाराम महाराजांची, हे सत्य नाही त्यांच्या बाबतीत, पण आपल्यासाठी सांगतायत ते. आपण असा विचार केला पाहिजे की आत्तापर्यंतचं माझं जीवन वाया गेलेलं आहे, भगवत भक्ती न केल्यामुळं. थोर झाली नागवण, खूप नागवलं गेलेलो आहे मी, खूप माझी अवहेलना झाली आहे भौतिक प्रकृतीद्वारे, षड्रिपूंद्वारे, 3 गुणांद्वारे, अनेक समस्यांद्वारे, कष्टांद्वारे, या भौतिक जगतातल्या खूप पिढीलो गेलेलं आहे आपण. आता धाव धाव करी काय पाहतोसी हरी, हे भगवंता आता मला वाचवा, धावा माझ्यासाठी. भगवंतांना प्रार्थना करतायत, माझे तुझे याची गती, दिवस गेले तोंडी माती. हे माझं, हे तुझं, याच गतीमध्ये किंवा ह्याच विचारामध्ये दिवस गेले, अनेक वर्ष मी ह्यातच घालवले. हे माझं आहे, हे त्याचं आहे, हे माझं धरा इकडे, ह्याला येऊ देऊ नका, तिकडे त्याला येऊ देऊ नका, हे माझं तुझं. अयम निज परो वेती गणना लघुचेत साम, उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम म्हटलेलं आहे. हे माझं, हे तुझं, याच कॅल्क्युलेशनमध्ये, याच विचारामध्ये पूर्ण आयुष्य गेलेलं आहे. दिवस गेले तोंडी माती, मिळालं काहीच नाही, तोंडी माती मिळालेली फक्त मला. मन वाव घेऊन येदी, मन कुठलाही चांगला विचार करू देत नाही आहे, ह्या सर्व भौतिक गोष्टींमध्ये अडकलेलं आहे. बुडवू पाहे भवनदी, हे भौतिक अस्तित्व मला बुडवू पाहत आहे.
पडिला विषयाचा घाला. हे सर्व विषय मला त्रास देत आहेत, माझ्या इंद्रियांना ओढत आहेत. तेणे नागविले मला, आणि ह्या विषयांनी मला ओढवत त्याच्यासाठी काय काय नाही करवलं, किती मला काय म्हणतायत त्याला नागवलेलं आहे, पूर्णपणे माझा विध्वंस केलेला आहे, मला पूर्णपणे अपमानित केलेलं आहे, अवहेलना केलेली आहे माझी. तेणे नागविले मला, शरण आलो आता धावे. आता मी धावत धावत तुमच्या शरण आलो आहो भगवंता पांडुरंगा. तुका म्हणे मज पावे. आता मला पावा, मला तुमचं प्रेम द्या, तुमची भक्ती द्या. त्या भौतिक नश्वर अस्तित्वापासून मला वाचवा आणि तुमच्या प्रेमामध्ये, प्रेममयी भक्तीमध्ये मला संलग्न करून घ्या, असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. पण हे कसं शक्य आहे? हे एवढं सोपं नाही आहे. असं म्हणणं सोपं आहे, पण त्याप्रमाणे वागलंही पाहिजे, त्याची किंमतही देता आली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज इथं सांगतायत या अभंगामध्ये, एका बीजा केला नास मग भोगले कणीस. जेव्हा शेतकरी त्याच्या हातातलं बीज, एक बीज किंवा एक बी शेतामध्ये टाकतो, पेरतो, तेव्हा ते बीज नाश पावतं. म्हणजे ते बीज ते वापरू शकत नाही खायला शेतकरी. ते बीज त्या शेतामध्ये नाश पावतं, किंवा त्या शेतामध्ये पेरलं तर नाश नाही पावत, पण खाता येत नाही, त्या अर्थाने ते नाश पावतं. त्याला ते पेरावं लागतं, ते सोडावं लागतं. तेवढी त्याच्यामध्ये विरक्तता आली पाहिजे, विरक्ती आली पाहिजे की हे बी मी सोडतोय त्या मातीमध्ये, आत्ता मी खात नाही, हे तात्पुरतं इमिडिएट लगेच त्यातनं जो आनंद मिळणार आहे ते बी खाऊन, त्याला त्याग करून ते बी पेरून, तेवढी काय बुद्धिमत्ता वापरून की ते बी पेरल्यानंतर त्यातून कणीस उगवेल, तेवढी विरक्ती आली पाहिजे की मी हे जर बी पेरलं, आत्ता थोडंसं मी कंट्रोल केलं स्वतःला, लगेच इमिडिएट मला काही आनंद नको आहे, पण ते बी जर पेरलं तर त्यातनं कणीस येईल. एका बीजा केला नास मग भोगले कणीस. कळे सकाळा हा भाव हे सर्वांना समजतं की काहीतरी त्याग केल्याशिवाय काही चांगलं मिळणार नाही आहे. लहान थोरावरी जीव, लहान थोर सर्वांना समजतं की एक बीज नाश केल्याशिवाय कणीस मिळत नाही. लाभ नाही फुकासाठी केल्या विण जीवासाठी. जीव लावून भगवंतांची भक्ती केली तर लाभ होईल, फुकट लाभ मिळणार नाही. वरवर फक्त तोंडाने बोलून चालणार नाही. भक्तीचा अवलंब आपल्या जीवनात केला पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविध भक्ती नियमांचं पालन केलं पाहिजे. हरिनाम घेतलं पाहिजे, संख्यापूर्वक घेतलं पाहिजे, नियमितपणे घेतलं पाहिजे. या सर्व गोष्टी निष्ठेने जर आपण केल्या, फुकट भगवंतांचं प्रेम प्राप्त नाही होणार, फुकट जन्ममृत्यूतनं मुक्ती प्राप्त नाही होणार, फुकट या भौतिक अस्तित्वापासून विरक्ती प्राप्त नाही होणार. त्यासाठी कष्ट केले पाहिजे, त्यासाठी आपली निष्ठा दाखवली पाहिजे भगवंतांप्रती. लाभ नाही फुकासाठी केल्या विण जीवासाठी. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी. हे रण आहे. आध्यात्मिक जीवन म्हणजे रण आहे, एक प्रकारे युद्ध आहे भगवंतांच्या भौतिक शक्तीसोबत. माया, महामाया जी आहे, जो मोह आहे या भौतिक जगतातला, त्यासोबतचं युद्ध आहे. त्या युद्धामध्ये जर भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं असेल, विजयी व्हायचं असेल, आध्यात्मिक जगतात जायचं असेल, तर जीवासाठी पूर्ण जीव लावून लढलं पाहिजे. फुकट हे प्राप्त होणार नाही. काहीच फुकट प्राप्त होत नाही या जगामध्ये. मग भगवंतांचं दिव्य प्रेम कसं फुकट प्राप्त होईल? अर्थात भगवंतांची दिव्य कृपा आहे, ते जेवढं आपण एक पाऊल त्यांच्याकडे टाकलं तर 100 पावलं आपल्याकडे टाकतील. फक्त आपल्या प्रयत्नांद्वारे भगवंत प्राप्त होऊ शकत नाहीत. भगवंतांच्या कृपेशिवाय ते अशक्य आहे. पण ती कृपा प्राप्त होण्यासाठी सुद्धा भगवंतांना दिसलं पाहिजे की आपण गंभीर आहोत, आपण निष्ठावान आहोत, आपल्याला खरंच त्यांचं प्रेम हवं आहे, आपल्याला खरंच त्यांच्या धामाला जायचं आहे. हे भगवंतांना जर खरंच दिसलं तर ते त्यांची कृपा आपल्यावरती वर्षाव करतील, त्यांचा हात देतील, आपल्याला ओढून घेतील त्यांच्याकडे. हे तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत. तर काकताली न्याय यदृच्छया यथा न तथा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. खूप जास्त खोलात जाऊन, खूप चर्चा करून, खूप बुद्धी लावून काही साध्य होणार नाही. आता झालाय ना मनुष्य देह प्राप्त, आता पुढे काय चांगलं करू शकतो, कशी भगवंतांची भक्ती करू शकतो, कसं भगवंतांना समजून घेऊ शकतो, या भौतिक कष्टमय अस्तित्वातनं कसं बाहेर पडू शकतो, ह्याचा विचार मनुष्याने केला पाहिजे. हे तुकाराम महाराज आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, सर्व भागांची लिंक आहे, इतर कार्यक्रमांची माहिती आहे. व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. आपले खूप धन्यवाद. हरे कृष्णा. रामकृष्ण हरी. श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे